को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता सर्व पक्षांनी आपलं लक्ष हे विधानसभा निवडणुकांवर केंद्रित केलेलं आहे. त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यात सुद्धा आता काँग्रेसने आपली तयारी सुरू केलेली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 11च्या 11 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने आपले उमेदवार लढवण्याच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केलेली आहे. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगावचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने आपली विधानसभाच्या दृष्टीने मायक्रो प्लॅनिंग असणार आहे आणि कशी तयारी आपण सुरू केलेली आहे? नुकत्याच देशामध्ये आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला जे आमचं नेतृत्व आहे महाराष्ट्राचं, माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले सगळ्या नेत्यांच्या सहकार्यानं आज मोठं यश काँग्रेसला मिळालं आहे. जवळजवळ 13 जागा काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी खासदार आम्ही निवडून दिले आहेत. आणि ह्या सगळ्या जनतेचा जो काही कौल मिळाला त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं कामाला सुरुवात केलेली आहे. त्याच संदर्भात आमची काल जिल्ह्याचे नेते, आमचे तालुक्याचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि विधानसभेचे निरीक्षक, जे आम्ही प्रत्येक विधानसभेसाठी एक निरीक्षकाची नियुक्ती केलेली आहे, ते निरीक्षक आता प्रत्येक विधानसभेत जाऊन तिथल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीन, त्याचबरोबर लोकसभेमध्ये ज्या मतदारांचे मतदार वगळले गेलेत किंवा ज्यांच्या नावात दुरुस्ती करायची ते सगळे फॉर्म्स भरून घेतील आणि मतदार यादीसुद्धा कोणी मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजीसुद्धा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही घेत आहोत. आणि याच्या पलीकडे आम्ही जरी 11 जागांची तयारी करतो, उद्या जर आमच्या श्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसने जर समजा हे इलेक्शन्स विधानसभेचे जर काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर जर गेली तर महाविकास आघाडीमध्ये ज्या जागा काँग्रेसच्या वाट्याला येतील आणि पूर्ण आघाडीच्या उमेदवारांसाठी कशा पद्धतीनं विजय मिळेल या दृष्टीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्या बाबतीत आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहणार आहे. पवारसाहेब, यामध्ये आता तुम्ही जे इच्छुक उमेदवार आहे त्यांचे अहवाल मागवलेले आहेत, निरीक्षकांना सूचनासुद्धा केलेल्या आहेत. किती दिवसामध्ये हे अहवाल सादर करायचे आणि कशा पद्धतीच्या त्या सूचना केलेल्या आहेत? आम्ही निरीक्षकांना आठवड्याभरामध्ये हे नावं इच्छुक लोकांची भेटीगाठी किंवा काही मला स्वतः डायरेक्ट भेटतील त्यांची नावं झाल्यानंतर पुढची जी आमची प्रक्रिया आहे, आमच्या संघटनेत ज्या पद्धतीनं कामकाज पार्लमेंटरी बोर्ड असतं सगळं, त्या प्रक्रियेतनं आमची ती नावं आम्ही पाठवणार आहोत. महाविकास आघाडीमध्ये आपला काँग्रेस पक्ष सध्या स्थितीत आहे. जागांचं धोरण अद्याप ठरलेलं नाही. मात्र तुम्ही सध्या तरी 11 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे. तर महाविकास आघाडीत असताना पण आपण किती जागांची मागणी करणार आहे आणि सध्या तयारी कशी आहे? आता प्रश्न अजून प्रदेश स्तरावर तशा प्रकारची चर्चा काही महाविकास आघाडी सुरू झाली नाही. जो तो पक्ष, जे आमचे मित्रपक्ष आहे ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत. परंतु तुम्हाला कल्पना आहे की नुकत्याच लोकसभेमध्ये दोघंही जागा आमच्या मित्रपक्षांना, म्हणजे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि एक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली होती. म्हणजे दोघं जागा आमच्या मित्रपक्षांना जिल्ह्याच्या दिल्यामुळे साहजिकच झुकतं माप विधानसभेला आमच्या काँग्रेस पक्षाला मिळणार यात काही मला शंका वाटत नाही. झुकतं माप हे विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसला मिळेल. वरती महाविकास आघाडीचं जागांचं धोरण कसं ठरतं ते येणारी वेळ सांगणार आहे. मात्र महाविकास आघाडीत किती जागा सुटेल त्या पद्धतीने तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी काँग्रेस उभं राहील. मात्र जागा जर सुटल्या नाही तर आगामी काळामध्ये सर्व 11च्या 11 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. आणि त्याच दृष्टीने तालुका निरीक्षकांना सूचना करून इच्छुक उमेदवारांचा अहवालसुद्धा मागवण्यात आलेले आहे. येत्या 7 दिवसामध्ये इच्छुक जे उमेदवार असतील त्यांचे अहवाल हे जिल्हा कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देशात किंवा राज्यामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यानंतर या ठिकाणी काँग्रेसमध्ये सुद्धा उत्साह संचारलेला आहे. आणि त्याच दृष्टीने आता जळगाव जिल्ह्यातल्या 11च्या 11 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.